झोपलेल्या झोपलेल्या गाइज वेलकम टू माय न्यू व्लॉग. हा आहे पार्ट 2 ऑफ द लास्ट गेम विच वॉज विस्पर चॅलेंज. बी एक्सायटेड फॉर दिस आणि खूप मजा केलेली या चॅलेंजमध्ये. जो नेक्स्ट 3rd आणि 4th राऊंड बाकी होता तो आता कंटिन्यू करते. बघा गाईज, आता आपण आपल्या 3rd राऊंडला, हा सेकंड लास्ट राऊंड असणार आहे, सो त्याला आपण स्टार्ट करूया. सो ह्या राऊंडमध्ये बेसिकली मराठी प्लस इंग्लिश सेंटेन्सेस असणार आहेत. ते दोन्ही मिक्स असणार आहे, म्हणजे एका सेंटेन्समध्ये मराठी आणि इंग्लिश वर्ड्स दोन्ही पण असणार आहे. सो हा थोडासा ट्विस्टेड राऊंड आहे. सो ह्या राऊंडमध्ये बेसिकली अजून एक दुसरा ट्विस्ट असा आहे की राऊंडसाठी आणि लास्ट राऊंडसाठी टायमर असणार आहे 1 मिनिटाचं. सो त्या 1 मिनिटामध्ये तुम्हाला गेस करायचं आहे हे सेंटेन्स काय. सो आता चॅलेंजेस वाढत आहेत, सो बी केअरफुल. ओके. रील 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 बनवताना बनवताना आम्ही वडापाव वडा वडापाव पण सोडत हा पूर्ण फुल परत बोल. वडा रील्स बनवताना तिचा ॲटिट्यूड 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 तिचे फुल मराठी मराठी पटपट बोलतच नाही. पुढे करणं पागल. मी पण हरली हा राऊंड. आता बघूया अजून एक राऊंड घेऊन की बघूया कोण जिंकतं. कम ऑन लेट्स सी. तो जिमला जातो. ला जातो. वडापाव सोडत नाही. टीम बी हा राऊंड हारलेत. बघूया टीम ए काय करते. लेट्स सी. मम्मीचे मम्मी ने वाईफाय बंद कर. बंद केला मम्मीचा वायफाय बंद केला. मम्मीने वायफाय बंद केला. काय होती तिने पूर्ण वाक्य बोललीच नाही. दोन्ही मला असं वाटतंय दोन्ही टीमला ह्या राऊंड मध्ये पनिशमेंट मिळेल असं वाटतंय मला. दोघांनी घेऊन टाका ती आता पनिशमेंट खूप इंटरेस्टिंग आहे. पनिशमेंट आहे रॅन्डम ऑब्जेक्ट फॅशन शो. म्हणजे फॉर एक्झाम्पल बकेट ॲज अ हॅट म्हणून तुम्हाला फॅशन शो करून दाखवायचा इकडे, किंवा मग दुपट्टा घेऊन तुम्हाला सुपर हिरो सारखी एक पोज देऊन दाखवायची काहीतरी असं. हे तुम्हाला हा त्याच्यापैकी तुम्हाला काही पण एक ऑब्जेक्ट घेऊन तुम्हाला रॅम्प वॉक करून दाखवायचं. इन शॉर्ट ऍक्शन करत ये. माय गॉड. त्याच्या लोणचं प्रमोशन सायराज करतो. करू का? कम ऑन 1 2 3 गो. कम ऑन. लांबून असा. तोंड दिसलं नाही.
यार काय यार. तीनदा लोणचं. बस स्टॉप. बंधुराज लोणचं घेऊन येत आहे. Hello. This is my microphone, by the way, and I'm a bodyguard Lovely Singh speaking, madam. So guys, आता आहे फायनल राऊंड जो आहे आपला 4th राऊंड. तो त्याच्यामध्ये तो सगळ्यात जास्त इंटरेस्टिंग आहे बिकॉज ह्याच्यामध्ये असणार आहे टंग ट्विस्टर आणि ती टंग ट्विस्टर असणार आहे मराठीमध्ये. सो मराठीमध्ये बरेच शब्द जे आहे जे च ब ब म म ह्याच्यामध्ये असे भरपूर शब्द आहेत. तर ते जेव्हा एकत्र येतात त्यांचे जे शब्द एक वाक्य जेव्हा बनतं त्या शब्दांचं ते खूप अवघड असतं बोलायला. बबलूच्या काय ब ब भ ब ब ब ब. हा बबलूच्या बकऱ्याने बबलूच्या बघण्याने बबलूच्या बकऱ्याने बिस्किट खाऊन बोंब मारली. बबलूच्या बकऱ्याने बिस्किट खाऊन बोंब मारली. बोलली ना मी. बबलूच्या बकऱ्याने बिस्किट खाऊन बोंब मारली. झिंग झिंग झिंगाट झिंग झिंग झिंगाट झिंग झिंग झिंगाट झिंग झिंग झिंगाट झिंगाट झिंग झिंग झिंगाट करून करत झिंग 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 झिंगाट करत झाडावर चढलं. झाडावर झिंग झिंग झिंगाट करत व्हेरी गुड. सशांनी हात नको. सशांनी 757 शेंगदाणे खाल्ले. 750 सशांनी सशांनी 57
फायनल राऊंड खूप जास्त केओटिक होता. मम्मी माझी इतकं कानात ओढत होती, तुम्हाला दिसले का नाही मी माहीत नाही. सगळे एकमेकांच्या अंगावर जाऊन एकदम हे करत होते, ओरडत होते आणि ते डिस्ट्रॅक्ट करण्याचा प्रयत्न करत होते. पण ह्या लास्ट राऊंडला अनफॉर्च्युनेटली आमची टीम हारली आहे. सो आम्हाला ही पनिशमेंट मिळतीये. सो ही पनिशमेंट काय आहे ती मी चिटूकडून बघते. पनिशमेंट अशी आहे, आम्हाला एक मोटिवेशनल स्पीच द्यायचा आहे. टॉपिक आहे इम्पॉर्टन्स ऑफ समोसा. म्हणजे पहिले तर मला आवडतो खूप समोसा. हा एक चांगला स्नॅक आहे. याच्यामध्ये बटाट्याची काय चटणी, बटाट्याची फिलिंग असते जी मला खूप आवडते. आणि मला जे आवडत नाही ते त्याचे कॉर्नर्स असतात. म्हणजे खूप सारे लोकांना आवडतं पण मला ते नाही आवडत, कारण ते खूप जास्त कडक आणि फ्राईड असतं म्हणून. ओके, मी तुम्हाला रेकमेंड करेल तुम्ही रोज समोसा का कारण ते खूप टेस्टी असतो आणि मला बटाटा खूप आवडतो. गाईज एक प्रॉब्लेम असा झाला की मी जे स्पीच दिलं होतं आणि मी खूप फनीवाला एक स्पीच बनवलं होतं, बोलले पण होते, पण अनफॉर्च्युनेटली परिधी तेव्हा कॅमेऱ्याच्या मागे होती. तिला आम्ही ऑपरेट करायला लावलं होतं, तर तिने ते प्लेचं बटन दाबलंच नाही, त्यामुळे ते रेकॉर्डिंग झालंच नाही आहे. तो माझ्याकडे क्लिपच नाही आहे त्याची. सो त्यामुळे मी जे स्पीच दिलं त्या समोसावर ते रेकॉर्ड झालं नाही आहे. आणि मला अजून एक सांगायचं आहे की ह्याच्या पुढचा जो तुम्ही व्हिडिओ बघताल तेव्हा माझ्याकडे जो एक माईक आहे तर त्याचा पण परिधीने जो इको मोड आहे तो ऑन करून ठेवलेलं, तर ते मी बघितलं नाही. तुम्ही पूर्ण जे आत्तापर्यंत बोलली तुम्ही नोटीस पण करताल आता पुढे की मी इको मोडमध्ये बोलली आहे. सो आवाज पूर्ण इको होतो आहे. सो सॉरी फॉर दॅट. मी परत ह्याची काळजी घेईल नक्कीच. गाईज हा व्हिडिओ मी इथे सेंड करते. सो मला ह्यांना विचारायचं आहे की हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि हा चॅलेंज, सॉरी नॉट व्हिडिओ, हा चॅलेंज तुम्हाला कसा वाटला. नानूचा फर्स्ट टाईम होता बिकॉज एकदम मस्त छान एक्सपिरियन्स होता. सगळ्यांबरोबर मजा आली, खूप फुल धमाल केली आम्ही. भारी झालं एकदम. परिधी म्हणजे त्या ॲप्स म्हणजे तू ते थांब ना, बोल तू ते काहीतरी ते पनिशमेंट दिली हां, ते एवढं हे ते नव्हतं, नीट धरून ते एवढं हे नव्हतं वाटलं, पण ते सगळे वाक्य मी बोलले ना ते चांगले होते. तिने बोलले म्हणून शहाणी. थँक्यू. छान होता चॅलेंज. आधी पण आम्ही केलेलं तो जेनजीवाला, त्याच्यातही मज्जा आलेली. तो व्लॉग नसेल बघितला किंवा तो व्हिडिओ नसेल बघितला मी त्या पिन करते, तो नक्की जाऊन बघा. म्हणजे त्याचे पण आम्ही त्याचे पण 2 पार्ट केलेले. सो तो नक्की बघा. हा पण तसाच होता, फन एकदम एक्साइटिंग आणि फन. खूप छान होता. सगळेच ब्लॉग्स असे असतात. चॅलेंज व्हिडिओ मध्ये खरं खूप मजा येते दरवेळी. तुम्हाला कोणी नवीन असेल सबस्क्रायबर तर तुम्ही नक्की सबस्क्राईब करा. तुम्हाला असेच चॅलेंजेस बघायला मिळतील माझ्या चॅनलवर. सो या, आणि आम्ही असेच नवीन नमुने आणत असतो. नमुनेपेक्षा कॅरेक्टर्स. आणि ते खूप एंटरटेनमेंट होते प्रत्येक चॅलेंज व्हिडिओमध्ये आणि खूप मजा येते. सगळे हसता खेळता सगळं खूप चांगलं होतं. आणि बस थँक्यू. नंतर इतकं डोकं एकदम बनबन करते, काहीच बोलायची इच्छा होत नाही. आता असं वाटतं शांत बसून घ्या. आणखी इतका केवास आणि तितका आवाज आणि ते हो सगळ्या ना. गोष्टी होत्या की आणि मेन म्हणजे आम्हाला नव्हतं. एक्सपेक्ट नव्हतं की परिधी आमच्या टीममधून व्यवस्थित सगळे वाक्य सगळे सांगेल, पण एकदम छान तिने पण आम्हाला साथ दिली. इकडेच एंड करते. तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा. नवीन असेल चॅनलवर तर नक्की सबस्क्राईब करा चॅनलला, कमेंट नक्की करा, लाईक नक्की करा आणि शेअर करा तुमच्या फॅमिली मेंबर्ससोबत. सो टिल देन गाईज, फॉलो युअर ड्रीम्स, बी स्ट्रॉंग, डू स्माइल अँड फिंड द वाइब्स. थँक्यू.